तुम्ही कशाला बोलताय? नका ना बोलू. विनया तू गप्प बैस. हो बाबा, सगळे गप्प बसून काय होणार आहे? कोणाला तरी काही बोलायला नको. आणि वहिनी, अजून किती काय सगळे तुमच्या सहनशक्तीचा फायदा घेणार आहेत? हो, ही आहे कोणी माणिक? आणि दादा, सखू वहिनींना तू हिला वारा घालायला सांगू तरी कसं शकतोस? विनया मी तुझं मुस्काट फोडेन. बाबा, जे चूक आहे ना ते चूक आहे आणि मी बोलणार. तुमच्यासारखं लाचारीने सरपटत जगायला मला जमणार नाहीये. म्हणून तू मला प्रश्न विचारशील, माझ्या चुका काढशील तू? का नाही दादा, का नाही? अरे भाऊ आहे मी तुझा, प्रेम करतो तुझ्यावर, हक्क आहे माझा. आणि म्हणून म्हणतोय, सखू वहिनी घरात मानानं थोरल्या आहेत. निव्वळ तुझ्यासाठी त्या काही करायला, अरे स्वतःचा झालेला अपमान सुद्धा पचवायला तयार असतात. आणि म्हणून तू अजून वाईट वागणूक देणार आहेस का त्यांना? विनू भाऊजी, अहो ज्याला त्याला त्याच्या लायकीप्रमाणे मानपान मिळतो. हिची लायकीच काय? आणि माझं लग्न सावकारांशी झालंय. मी या घरची सून नाही का? तू आणि सून, अगं बळजबरीने मानगुटीवर बसून अट्टाहासाने झालेली सून आहेस तू. आणि आम्हाला हे दिसत नाही असं वाटतंय का? अगं तू पण स्वतः एक स्त्रीच आहेस ना. मग एखाद्या पतिव्रतेचा संसार ओरबाडून घेऊन, तिचे अधिकार ओढून घेऊन तू सून झालीस हे विसरू नकोस. बाद झालं विनू, मूर्खासारखं बोलणं बंद कर. तुझी जीभ फार लांब होत चालली आहे. ग रमाई, मला नाईलाजाने बोलावं लागतंय. तुम्ही सगळे एखाद्या जनावरावर सुद्धा होत नाहीत ना, एवढे अत्याचार करतायत सखू वहिनीवर. तुम्ही मुस्काटदाबी करता, येता जाता अपमान करता आणि वर सेवा सुद्धा करून घेता. अगं अमानवी नाहीये का हे? आणि ही माणिक असं कसं वागू शकते वहिनींसोबत? नाही, मी नाही ओळखत माणिकला वगैरे. सखू वहिनी याच दिगूदादाच्या धर्मपत्नी आहेत आणि त्यांचा पाण उतारा व्हायला नको. बस झालं. बस झालं सावकार. आता ना मला हा अपमान सहन होत नाहीये. माझं या घरात येणं जर का कोणाला खूपच असेल ना, तर मला इथे राहायचंच नाही. मी जाते माझ्या माहेरी. माणिक तू थांब. विनू तू आधी माणिकची क्षमा माग. मागेन ना, अवश्य मागेन. पण त्याआधी माणिकने सखू वहिनींची क्षमा मागावी. सखू वहिनींची क्षमा मागावी. सखू वहिनी या घरातल्या गृहलक्ष्मी आहेत. विनू क्षमा माग. आधी माणिकला क्षमा मागू दे ना, मग मीही मागेन. त्याआधी मी क्षमा मागणार नाहीये. विनया, मालक, मालक, मी हात जोडते. भाऊजी, अहो राहू द्या ना. तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. आज खूप आनंदाचा दिवस आहे. त्या विनूकडे नका लक्ष देऊ. ही अवदसा सखू घरात आली ना, तेव्हापासून त्याचं डोकं फिरलंय. होईल तो शांत. पण जाऊबाई,
अहो नव्या जोडप्यासाठी छान गोडाचा बेत करा हं? माझ्या सुनेचं अगदी जंगी स्वागत करूया आपण. जा 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 अहो, बघत काय उभ्या राहिलात जा. काय ग तुला काय तर आमंत्रण द्यायचं. अगं जा ना. सखू पहिला लग्न माझा दुर्दैवी काळ होता. आता आनंद पर्व सुरू झालं. आनंद पर्व सुरू झालं. ओठांवर खोटं हसू, मनात कपटाची गाठ. अशा माणसांना दाखवावीच बाहेरची वाट. माणिकशी लग्न करून मी सुरू करतोय संसाराचा नवीन थाट. संसाराचा नवीन थाट. बघ जरा माझ्या बायकोला, माणिकला किती घामाला येते. माणिकला किती घामाला येते. वारा घाल. चल वारा घाल. तुझे हे काय? अगं तुला गोडाचं करायला सांगितलं होतं ना. मी मुळी जाणार नाही. सखूला सांगितलंय, शिरा पण करायला सांगितलंय. नुसता शिरा सांगितलं नाहीये, पुऱ्या सुद्धा करायला सांगितलेत. अगं हीच योग्य वेळ आहे. तू जाऊन केलं असतंस ना तर तुझं कौतुक झालं असतं. तुला आणि विनूला हेच कळत नाही की विरोध का करायचा, कुठे करायचा, कोणासमोर मांडायचा हे तुम्ही दोघं आहेत ना माझ्याकडून शिकलतच नाहीयेत. अगं ती उठे बाजूला हो. काय गे लक्ष कुठे? बसल्या बसल्या झोपा काढत होतीस का? की माझं घर जाळायचं होतं तुला? असाच विचार होता तुझा? अगं मेली असतीस ना तू.